हॅलो स्टुडंट्स, मागील व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज कोणत्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि त्यांचे SI युनिट्स कोणती यांचा अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीमध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज त्या फंडामेंटल असतील किंवा डिराइव्ड असतील त्यांची SI युनिट्स काय आहेत आणि व्यवहारात किंवा प्रयोगशाळेत वापरली जाणारी युनिट्स काय आहेत आणि ते एकमेकांमध्ये कन्व्हर्ट कशी करता येतील याचा अभ्यास करूया. त्यातला पहिलं महत्त्वाचं युनिट फिजिकल क्वांटिटी म्हणजेच मास अँड वेट. मास अँड वेट. रिमेंबर, आय एम टेलिंग मास अँड वेट, नॉट मास ऑर वेट. इथं लक्षात येईल तुमच्या मास आणि वेट ह्या दोन वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आपण जनरली असा शब्दप्रयोग करतोय की वजन एवढं आहे. वजन हा शब्द येतो वेटसाठी, पण ॲक्च्युअल मोजतो आपण मास. मास आणि वेट ह्या वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत. मास म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, मागच्या वेळी आपण सांगितलं की एनी सबस्टन्स इज मेड अप ऑफ मॅटर. कुठलाही पदार्थ ज्यापासून बनलेला असतो त्याला आपण मॅटर म्हणतो. अँड द अमाऊंट ऑफ मॅटर रिलेटेड विथ दॅट सबस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज मास ऑफ द सबस्टन्स. कुठलाही पदार्थाशी रिलेटेड किंवा क्वांटिटी त्या मॅटरची किती आहे त्या पदार्थामध्ये, द क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज मास. सो मास डज नॉट डिपेंड व्हेरेवर यू गो. कुठेही जा तुम्ही, पोझिशन बदलली त्या पदार्थाची, तुम्ही युनिवर्समध्ये कुठेही गेला तरी त्या पदार्थाचं मास म्हणजे त्याच्यामध्ये असणारी क्वांटिटी जी आहे मॅटरची ती कॉन्स्टंटच राहणार. बट वेट इज नॉट ॲक्च्युअल मास. वेट इज द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन और वेट has the formula W is equal to M into Z. What is M? M is the mass and G is gravitational force, that is gravitational constant it is called. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू आहे 9.8, म्हणजे जे मास आहे त्याला आपण 9.8 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळणार आहे ते वेट. मग वेट हा शब्दच वापरतो आपण वजन करतो असं म्हणतो, पण ॲक्च्युअली आपण मोजतो काय, वस्तुमान मोजतो. मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन. लक्षात घ्या, वस्तुमान आणि वजन या दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, पण आपण त्या वापरतो चुकीच्या अर्थानं सारख्याच म्हणून. पण इथं तुम्ही सायन्सचे विद्यार्थी म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, मास आणि वेट ह्या दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत. मास म्हणजे काय तर त्या पदार्थामध्ये असणारी क्वांटिटी ऑफ मॅटर. मॅटर किती आहे. मग समजा हे मॅटर तुम्ही पृथ्वीवर असताना चंद्रावर गेला, मंगळावर गेला तर मॅटरची क्वांटिटी बदलणार आहे का, ती आहे तेवढी राहणार. त्यामुळे मास हे सगळीकडे सारखं असतं. पण वेट हे कशावर अवलंबून आहे, इट डिपेंड अपॉन फोर्स ऑफ और ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. मग हे ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन जे आहे ते पृथ्वीच्या सेंटरपासून जसं अंतर बदलत जाईल त्या पदार्थाचं तसं बदलत जाणार आहे. आणि म्हणून हे अट्रॅक्शन फोर्स कमी जास्त असेल त्याच्यावर डब्ल्यूची व्हॅल्यू अवलंबून आहे. पण मास हे फिक्स आहे. म्हणून आपण म्हणतो आज चंद्रावर वजन जे आहे ते वेगळं असतं किंवा कमी भरतं. पृथ्वीवर जेवढं वजन आहे त्याच्यापेक्षा चंद्रावरचं वजन हे 1/6 असतं. म्हणजे वजन आहे ते काय आहे ते अवलंबून असतं, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर अवलंबून असतं, कारण तिथं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ही कमी असणार आहे म्हणून. आणि म्हणून लक्षात घ्या ह्या दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत, मास आणि वेट. पण आपण जो विचार करतोय तो मासचा, कारण ही फंडामेंटल किंवा बेसिक क्वांटिटी आहे. मग मासचं जे युनिट आहे ते काय, SI युनिट ऑफ मास. मासचं SI युनिट आपण मागच्या वेळी सांगितलं, बेसिक फंडामेंटल क्वांटिटी असल्यामुळं इट इज KG किंवा याला आपण म्हटलं किलोग्रॅम. किलोग्रॅम इज SI युनिट ऑफ मास. अनदर युनिट किलोग्रॅमपेक्षा आपण जे वापरतो किंवा त्याच्यापेक्षा कमी असणारं युनिट म्हणजे ग्राम. अँड इट इज डिनोटेड बाय G ओनली. रिमेंबर, इट इज डिनोटेड बाय स्मॉल g. बऱ्याच वेळा चुकीचं लिहिलं जातं GM, पण लक्षात घ्या ग्रॅमसाठी जे नोटेशन आहे ते G आहे.
मग किलोग्रॅम आणि ग्रॅम यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? तर यू नो 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग आता हे 1000 ग्रॅम हेच आपण कसं डिनोट करतो? 10³ ग्रॅम. 1000 म्हणजेच काय? 10चा तिसरा घात. 10चा तिसरा घात ग्रॅम. आणि म्हणून आपण जे रिलेशन लिहितो ते या पद्धतीने लिहितो 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 10³ ग्रॅम. म्हणजेच लक्षात घ्या, जर तुम्हाला पदार्थाची मास दिलेला असेल ते किलोग्रॅम मध्ये दिलं असेल तर ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याला तुम्ही 10³ न मल्टिप्लाय केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल सपोज 5 किलोग्रॅम. प्रश्न तुम्हाला विचारला 5 किलोग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स? 5 किलो म्हणजे किती ग्रॅम? तुम्ही काय करणार? या 5ला 1000 न मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय करणार तुम्ही? 5 गुणिले 1000 म्हणजेच 5000 ग्रॅम लिहिणार. पण आपण ते 5000 न लिहिता याही पद्धतीने लिहू शकतो 5 इंटू 10³ ग्रॅम. सो रिमेंबर, किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्व्हर्ट करताना काय करणार तुम्ही? 10³ न मल्टिप्लाय करणार. म्हणजेच याचं उत्तर तुम्हाला मिळेल 5000 ग्रॅम. समजा हेच उलट आपण बघूया. सपोज 5000 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्रॅम असा प्रश्न तुम्हाला विचारला. 5000 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्रॅम. काय करणार तुम्ही? 5000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम हे काढण्यासाठी तुम्ही या 5000ला 1000 न भागणार. बरोबर आहे का? आणि 1000 म्हणजेच काय? 10³ बरोबर आहे. 5000 भागिले 1000 5000 डिवाइड बाय 10³ डिवाइड बाय 10³ that is equal to you can say 5000 into 10⁻³ and so जर आपल्याला ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्ही काय करणार? त्या संख्येला 10⁻³ न गुणणार. लक्षात घ्या, हे तुम्हाला वारंवार पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना वापरावं लागेल. हे सोपं आहे, तुम्ही शिकलाय आतापर्यंत, पण सांगितलं पाहिजे मला. 5 किलोग्रॅम म्हणजेच किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण काय करणार? 10⁻³ न मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. आणि ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कन्व्हर्जन करताना तुम्ही काय करणार? 10⁻³ न मल्टिप्लाय करणार. कुठल्याही संख्येलाचं कन्व्हर्जन, कुठल्याही वस्तुमानाचं मासचं जर ग्रॅममध्ये दिलेलं आहे आणि त्याचं किलोग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्ही त्याला 10⁻³ न मल्टिप्लाय करू शकता. म्हणजे डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकताय. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला अशी व्हॅल्यू दिली 8.002 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्रॅम्स. तुम्ही डायरेक्ट फक्त काय लिहायचं आहे? 8.002 इंटू 10⁻³. जी संख्या दिली आहे ग्रॅममध्ये तिला 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करायचं आहे, मोठ्याकडून लहानाकडे जायचं आहे, 10⁻³ न मल्टिप्लाय करणार. ग्रॅमचं किलोग्रॅम, ग्रॅम हे छोटं युनिट आहे किलोग्रॅमपेक्षा, आणि त्यामुळे ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, तुम्ही काय करणार? 10⁻³ न मल्टिप्लाय करणार. सो रिमेंबर हियर, mass, the SI unit of mass is kilogram and the another unit is gram. The relation between gram and kilogram is 1 kilogram is equal to 10⁻³ gram or 1 gram is equal to 10⁻³ kilogram. Now the second physical property, the second physical quantity is length. SI unit of length, length म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लांबी आपण मोजतो ती. SI unit of length is meter. Meter is the SI unit of length. केमिस्ट्रीमध्ये आता ही लेंथ आपल्याला कुठं लागणार आहे? तर केमिस्ट्रीमध्ये आपण जो अभ्यास करणार आहे तो अगदी सूक्ष्म पदार्थांचा म्हणूया आपण. ॲटम, मॉलिक्यूल. मग ॲटमची ॲटॉमिक साईज म्हणतो ज्याला, ज्या ॲटमचा आकार हा मोजला जातो तो ॲटॉमिक रेडियसच्या टर्ममध्ये. बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड असेल, आयनिक बॉन्ड असेल, तिथं एक टर्म येते बॉन्ड लेंथ. आपण वेवलेंथ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेवलेंथ हा भाग शिकणार आहोत. म्हणजे इथं केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करताना लेंथ ही जी टर्म असणार आहे ती अतिशय कमी प्रमाणात किंवा सूक्ष्म प्रमाणात वापरली जाणार आहे, आणि म्हणून लेंथसाठीची वेगळी युनिट्स आपल्याला आणखी इथं बघायच्या आहेत. हिअर द unit for length is nanometer.
नॅनोमीटर म्हणजे काय, तर 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. हे अतिशय छोटं कमी युनिट आहे, फ्रॅक्शनमध्ये असणारं युनिट आहे, लक्षात घ्या. 1 नॅनोमीटर म्हणजे किती, 10⁻⁹ मीटर. तुमच्या लक्षात येईल 10⁻⁹ म्हणजे आपण 0.000 किती येणार शून्य, पॉईंटच्या पुढं 8 शून्य येतील आणि तेवढे मीटर म्हणजे 1 नॅनोमीटर. सो रिमेंबर, मीटर इज द SI युनिट ऑफ लेंथ. SI युनिट फिक्स राहणार, SI युनिट ऑफ लेंथ इज मीटर. आणि हे युनिट जे नॅनोमीटर जे आहे ते आपल्याला केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरावं लागणार आहे. दुसरं युनिट आहे ते पिकोमीटर. लेंथचं दुसरं युनिट आपण वापरतोय ते पिकोमीटर. 1 पिकोमीटर हे याच्यापेक्षा छोटं युनिट आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. रिमेंबर, 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. तुम्हाला हे युनिट्स लक्षात ठेवली पाहिजेत, हे रिलेशन्स लक्षात ठेवली पाहिजेत. जर SI युनिट विचारलं तुम्हाला गेलं तर ते मीटर आहे. SI युनिट ऑफ लेंथ इज मीटर. आणखी युनिट आहे लेंथचं सेंटीमीटर, मिलीमीटर. यामधले सगळे रिलेशन्स तुम्ही आतापर्यंत शिकलेला आहात आणि त्याचा अभ्यास तुम्हाला फिजिक्समध्ये जास्त करावा लागेल. पण ती युनिट विचारात न घेता आपण केमिस्ट्रीमध्ये लागणारे युनिट लक्षात घेतलं आहे. लेंथसाठी आपण केमिस्ट्रीमध्ये वापरतो जे युनिट आहे ते नॅनोमीटर आणि पिकोमीटर. आणि हे रिलेशन आहे 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर अँड 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. म्हणजे समजा तुम्हाला नॅनोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 10⁻⁹ मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कसं करणार तुम्ही, 2 नॅनोमीटर इज इक्वल टू काय म्हणाल, 2 × 10⁻⁹ मीटर, लाईक दिस. पिकोमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं आहे 10⁻⁻12 आणि त्याच्या उलट गेलो आपण तर 10⁻⁹ इथं मल्टिप्लाय करावा लागेल. तो भाग त्यावेळी तुम्हाला विचारात घेतला जाईल. सो रिमेंबर, लेंथ SI युनिट इज मीटर, नॅनोमीटर अँड पिकोमीटर. नॅनोमीटर आणि मीटरमधलं रिलेशन, पिकोमीटर आणि मीटरमधलं रिलेशन हे लक्षात ठेवा. द फोर्थ फिजिकल क्वांटिटी इज डेन्सिटी. इट इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, ज्याला तुम्ही मराठीमध्ये घनता असं म्हणता. डेन्सिटी इज मेजर्ड दॅट इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. एक एकक आकारमानामध्ये असणाऱ्या वस्तुमानाला त्या पदार्थाची घनता असं म्हणतात. शिकलाय तुम्ही. तसंच इथं डेन्सिटी म्हणजे काय, इट इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. सो डेन्सिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग मास by volume of that. Mass divided by volume. This is the equation for density. घनता म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. मग आता डेन्सिटी मोजायची असेल तर आपल्याला त्या पदार्थाचं लॅबोरेटरीमध्ये मास मोजावं लागेल, त्याच पदार्थाचं व्हॉल्यूम मोजावं लागेल. मास आणि व्हॉल्यूम आपण मोजू शकतो. या दोघांचा भागाकार म्हणजे डेन्सिटी. बरं, डेन्सिटी इज इक्वल टू mass divided by volume. What is the SI unit of mass? SI unit of mass is kilogram. What is the SI unit of volume? It is meter cube. So kilogram per meter cube is SI unit of density. SI unit of density is kilogram per meter cube. हे जसं आपण किलोग्राम डिवाइड बाय मीटर क्यूब लिहिलं तसं हे किलोग्राम पर मीटर क्यूब लिहितो आपण, किंवा हेच या पद्धतीनं लिहिलं जाईल किलोग्राम मीटर⁻⁻3. तर सगळ्यांचा अर्थ एकच लक्षात घ्या. SI युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्राम पर मीटर क्यूब और इट इज इक्वल टू किलोग्राम मीटर⁻⁻3. आता किलोग्राम पर मीटर क्यूबमध्ये डेन्सिटी न मोजता CGS युनिटमध्ये जनरली ती आपल्याला सांगितली जाते. अँड इन CGS युनिट द SI युनिट ऑफ मास इज ग्रॅम अँड SI युनिट ऑफ वॉल्यूम इज cm क्यूब और ml और इट इज ग्रॅम पर ml और इट इज रिटन ॲज ग्रॅम ml⁻⁻1 और ग्रॅम cm⁻⁻3. सो CGS युनिट ऑफ डेन्सिटी इज, हे सगळं एकच आहे लक्षात घ्या, ग्रॅम पर cm क्यूब किंवा ग्रॅम पर ml, किंवा हे लिहिताना काय लिहिलं आपण, ग्रॅम इंटू ml⁻⁻1 और ग्रॅम इंटू cm⁻⁻3. सो रिमेंबर,
if SI unit of density is asked, it is kilogram per meter cube, but generally the CGS unit for density is used, which is equal to gram per cm cube. Then we shall see the last physical property, that is temperature. And the fifth physical quantity is temperature. Temperature ज्याला तुम्ही तापमान असं म्हणता. The hotness or coldness of the body is measured in terms of temperature. म्हणजे तो पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे आपण कसं सांगतो, तर त्याचं तापमान एवढं आहे, त्याचं तापमान एवढं आहे, ह्या भाषेत सांगताना त्याला म्हणतो आपण टेम्परेचर. मग टेम्परेचरचं SI युनिट आपण शिकलो. SI युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्व्हिन. पण टेम्परेचर हे वेगवेगळ्या आणखी युनिट्समध्ये मोजलं जातं. जे जनरली आपण मोजतो ते डिग्री सेल्सिअसमध्ये, आपल्याला आलेला ताप मोजतो तो आपण डिग्री फॅरनहाईटमध्ये. आणि म्हणून टेम्परेचरची ही आणखी युनिट्स आहेत. जे SI युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्व्हिन, डिग्री सेल्सिअस इज अनदर युनिट, डिग्री फॅरनहाईट इज अनदर युनिट ऑफ टेम्परेचर. मग आता ही एकमेकांमध्ये कशी कन्व्हर्ट करायची, डिग्री सेल्सिअस डिग्री केल्व्हिन हे कन्वर्जन करण्यासाठी याच्यापूर्वी आधी आपण टेम्परेचर मोजण्यासाठी वापरलं जातो त्याला काय म्हणतात, थर्मोमीटर. मग हा थर्मोमीटर तयार केलेला आहे कसा, तो भाग तुम्ही शिकाल किंवा वाचाल. तुम्हाला माहीत आहे जो पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि जो बॉइलिंग पॉईंट आहे तो 100 डिग्री सेल्सिअस, या दोघांचे मध्ये 100 भाग केले, म्हणजे पारा भरला त्या थर्मोमीटरमध्ये आणि या दोघांच्यामध्ये जे 100 भाग केले आणि त्या प्रत्येक भागाला 1 डिग्री सेल्सिअस असं म्हटलं. तेच फॅरनहाईटमध्ये आपण 32 डिग्री फॅरनहाईट आणि इतर 212 डिग्री फॅरनहाईट असं म्हणू शकतो. मग आता डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरनहाईटमध्ये कन्वर्जन करण्यासाठीचे फॉर्म्युले किंवा डिग्री सेल्सिअसचं केल्व्हिनमध्ये कन्वर्जन करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला केमिस्ट्रीचा अभ्यास करताना माहीत असला पाहिजे. रिमेंबर दिस फॉर्म्युला, डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. म्हणजे तुम्हाला जर डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान दिलेलं असेल त्याचं कन्व्हर्जन डिग्री फॅरनहाईटमध्ये करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू डिग्री सेल्सिअसमध्ये जे तापमान दिलं आहे त्याला 9/5 म्हणजे 9 मल्टिप्लाय करा, 5 डिवाइड करा, प्लस 32 आणि याचं उत्तर तुम्हाला डिग्री फॅरनहाईटमध्ये मिळेल. जे फॉर एक्झाम्पल असं म्हटलं आपण की पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट हा 0 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजेच तो किती फॅरनहाईट आहे, तर 0 डिग्री सेल्सिअस ही तर व्हॅल्यू 0 डिग्री सेल्सिअसची काय म्हणणार आपण, 0 इंटू 9/5 इज इक्वल टू 0 प्लस 32, म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू यू कॅन से 32 डिग्री फॅरनहाईट. लाईक दिस. कुठल्याही तापमानाचं डिग्री सेल्सिअसमध्ये जर असेल तर फॅरनहाईटमध्ये आपल्याला कन्व्हर्जन या पद्धतीनं करता येईल. किंवा हाच फॉर्म्युला आपण लिहू शकतो, डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू म्हणजे फॅरनहाईट. आता डिग्री फॅरनहाईट जे तापमान असेल मायनस ही 32 ही व्हॅल्यू इकडे येणार, -32 इंटू 9/5 इकडे येणार, काय होईल 5/9. आणि म्हणून जर डिग्री फॅरनहाईटमध्ये दिलेलं तापमान हे तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, डिग्री फॅरनहाईटमध्ये जे तापमान आहे त्यामधून 32 वजा करणार आणि त्याला गुणिले 5/9. हे कन्वर्जन आपल्याला एकमेकांमध्ये करता आले पाहिजे. डिग्री फॅरनहाईटचं कन्वर्जन डिग्री सेल्सिअसमध्ये या पद्धतीनं करू शकतो आपण, कुठलाही तापमान असेल त्या पद्धतीनं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे युनिट आपण वापरणार आहोत केमिस्ट्रीमध्ये जनरली, दॅट इज केल्व्हिन, जे SI युनिट आहे. Remember this thing here, if temperature is expressed in Kelvin, that temperature is called as absolute temperature. आता स्टेट्स ऑफ मॅटर या भागामध्ये तुम्ही जेव्हा गॅसियस स्टेटचा विचार कराल तेव्हा चार्ल्स लॉमध्ये ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय आणि केल्व्हिन आणि डिग्री सेल्सिअसमधलं रिलेशन कसं मिळालं ते लक्षात ठेवाल. पण इथं लक्षात ठेवा, केल्व्हिनमध्ये जर आपल्याला डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन करायचं असेल तर टेम्परेचर इन केल्व्हिन इज इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. Remember here, the temperature in Kelvin is denoted by capital T. Temperature in degree Celsius is denoted by small t.
सो जे टेम्परेचर तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं जाईल ते टेम्परेचर केल्व्हिनमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, त्या टेम्परेचरमध्ये 273.15, आता ही व्हॅल्यू 273.15 273.15 का आली त्याचं उत्तर मी आता सांगितलं तसं चार्ल्स लॉमध्ये तुम्हाला मिळेल. चला, फक्त आत्ता लक्षात ठेवा तुर्तास की केल्व्हिनमध्ये टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं कन्व्हर्जन करायचं असेल तर त्यामध्ये 273.15 ॲड करावं लागेल. जे फॉर एक्झाम्पल सपोज पाण्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, मग तो किती केल्व्हिन आहे तर त्यामध्ये तुम्ही 273.15 ॲड करायचे. म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला काय मिळालं, 373.15 केल्व्हिन. सो बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 373.15 केल्व्हिन. चला, म्हणजे डिग्री सेल्सिअसमधलं टेम्परेचर केल्व्हिनमध्ये करायचं असेल तर त्यामध्ये 273.15 ॲड करायचे. आणि त्याच्या उलटं समजा केल्व्हिनमध्ये टेम्परेचर आहे आणि ते डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं असेल तर त्यामधून 273.15 वजा करावे लागतील. या पद्धतीनं आपल्याला ही कन्व्हर्जन्स करावी लागतील. शक्यतो डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर दिलं जातं आणि ते तुम्हाला ॲब्सोल्यूट टेम्परेचर कॅपिटल टी मध्ये कन्वर्ट करा, हेही लक्षात घ्या. डिग्री सेल्सिअसमध्ये जे टेम्परेचर आहे ते आपण स्मॉल टीनं डिनोट करतो आणि जे टेम्परेचर केल्व्हिनमध्ये आहे ते आपण कॅपिटल टीनं डिनोट करतो आणि या कॅपिटल टीमध्ये असणाऱ्या टेम्परेचरलाच काय म्हटलं जातं, ॲब्सोल्यूट टेम्परेचर.